नवी मुंबईच्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी समोर येते। ट्रान्स हार्बर लाईनवर तांत्रिक बिघाड झालेला आहे। त्यामुळे नेरूळ इथं हा बिघाड झाल्यामुळे पनवेलवरनं ठाण्याला जाणारी लोकल नेरूळ इथं तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडलेली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धेश मात्रे, नक्की तिथे काय घडतंय, कशामुळे तांत्रिक बिघाड झालेला आहे, काही कळलेलं आहे का रेल्वे प्रशासनाकडनं? तांत्रिक बिघाड कशामुळे झाला हे तर कळलेलं नाही, मात्र ऐन कामाला जाण्याच्या वेळेलाच पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी जी लोकल होती त्या ठिकाणी नेरूळ येथे बंद पडलेली आहे। नेरूळ येथे काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने ही लोकल मध्ये रेल्वे रुळावरती बंद पडलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। प्रवासी जे आहेत ते रेल्वे खाली उतरून रेल्वे रुळावरून चालत आपल्या कामाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मोठा त्रास जो आहे तो रेल्वे प्रवाशांना या ठिकाणी ट्रान्स हार्बरवरती प्रवास करताना सहन करावा लागत आहे। जी, धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर लोकल प्रवाशांसाठी सकाळीच मोठा खोळंबा असल्याचं आपण पाहतो। ट्रान्स हार्बर लाईनवर बिघाड झालेला आहे। ही लोकल आता इथं जागीच बंद पडलेली, त्यामुळे प्रवाशांना रेल्वे रुळावरनं चालत प्रवास करावा लागतोय। ट्रान्स हार्बर लाईनवर हा बिघाड झालेला आहे, त्यामुळे लोकल प्रवाशांना अगदी सकाळी सकाळी कामावर जाण्याच्या वेळेमध्येच हा खोळंबा झाल्यामुळे त्यांना प्रवास आता रेल्वे रुळावरनं चालत करावा लागतोय।